मराठा क्रांती चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या घडामोडी। ब्रह्मा दशेश पारंपरेनं यावर स्वरूपात अंमलबजावणी कामात घडवली। आपण नवीन वर्षाचा शुभारंभ या गुढीपाडव्याच्या निमित्तानं करत आहोत। आनंदाचा उत्सव आहे आणि आपल्या वर्षाची सुरुवात आहे। मराठी महिन्यांचा अभ्यास केल्यानंतर चैत्र वैशाख हा वसंत ऋतू म्हणून सांगितलेला आहे। म्हणून सुरुवात आपण करत असताना तर आपल्या धर्मशास्त्रीयकारांनी काय केलेलं आहे की धर्मशास्त्रीयकारांनी काय केलेलं आहे की चैत्रामध्ये झाडाला पालवी येते, तर त्या पालवी येता आपण तो बहरला जातो, तसं आपणही आनंदामध्ये बहरला पाहिजे। तेवढ्याकरता चैत्रामधून त्याची सुरुवात झालेली आहे। आपल्या प्रत्येक ऋतूचं आणि प्रत्येक सणाचं एक वैशिष्ट्य आहे। या चैत्र पाडव्याला आपल्याला कडुलिंबाचा पाला किंवा फुलं, त्याच्यामध्ये ओवा जिरे मीठ घालून ते खायला सांगितलेलं आहे पहिल्यांदा। कारण का तर ते थंड आहे, उन्हाळ्यातल्या प्रकृतीला ते थंड आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून ते खायला सांगितलेलं आहे। चैत्र वैशाखामध्ये आपल्याला थंड जिन्साचीच आवश्यकता असते, ते खायचं आहे। ज्येष्ठ आषाढामध्ये काय आपल्या धर्मसंस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे। प्रत्येक महिन्यामध्ये एक सण येतो आणि त्या सणाचं एक वैशिष्ट्य असतं। तसं या वैशाखामध्ये आपल्याला नरसिंह जयंती येते, शंकराचार्य जयंती येते, शंकराचार्यांची जयंती येते। नरसिंह जयंती जे येते त्यावेळेला काय केलेलं आहे, त्यावेळेला नरसिंहाचा उग्ररूप आपल्यापुढं दाखवलं असतं तरी प्रेमळ रूपसुद्धा प्रल्हादाला तरी जवळ केलेलं, भक्ताला तो जवळ करतो हे दाखवलेलं आहे। असं प्रत्येक महिन्याचे सणवार बघितले तरी आपल्याला लक्षात येतं आपल्या संस्कृतीचं महत्त्व काय आहे। आपण सर्वांनी 31 डिसेंबर हे आपलं वर्षाअखेर न समजता आपलं फाल्गुन अमावस्या हे वर्षाअखेर समजावं आणि तो दिवस साजरा करून गुढीपाडवा साजरा करावा, एवढेच अपेक्षा या वेळेला आपण व्यक्त करू। नमस्कार, मी रामचंद्र राजाराम माने, संस्थापक चेअरमन श्री दत्तगुरु मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट संस्था तेरले, कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा। या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपणास हे नवीन वर्ष खूप समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही दत्तचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना। आमच्या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि एका वर्षामध्ये आपण दिलेल्या भरघोस अशा पाठिंब्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे। या एका वर्षामध्ये आमच्या संस्थेनं 2.5 कोटी रुपयेचा ठेवीचा टप्पा पार करून आपल्या विश्वासावर भरघोस असं यश संपादन केलेलं आहे। आणि असंच आपल्या सर्वांचं आमच्या संस्थेवर आमच्यावर प्रेम राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना। परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मराठा क्रांती चॅनेल यांनी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी माझ्या संस्थेमार्फत या चॅनेलचा खूप खूप ऋणी आहे। जयेंद्र कुंभार, आमच्या परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या MIT वेत्रीच्या व मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। क्रांती चॅनेलने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार। नमस्कार, मी प्रियांका प्रवीण डकरे, दत्तगुरु मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी केरले यातर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्कार, मी शुभांगी दीपक पाटील, दत्तगुरु कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्यातर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक। मी रोहिणी विनायक खोत, श्री दत्तगुरु मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मी सिनियर क्लार्क म्हणून आहे। आता आमच्या सोसायटीतर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा। स्वरा शरद चौगुले, बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम गुडी पाडवा फ्रॉम our पूजा स्टोन कन्स्ट्रक्शन अँड पोवार फॅमिली। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पूजा कंड्रे सेल आणि गुढीपाडव्याच्या तर्फे त्यांच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। स्वरा शरद चौगुले, आमच्या पूजा स्टोन कन्स्ट्रक्शन तर्फे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी मंगलमूर्ती कलेक्शन पोरे यांच्यातर्फे
कोर्ले केरले केरली या परिसरातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. तसेच सर्व नागरिकांनी आमच्याकडे 20% खरेदीवर डिस्काउंट असल्याने लेडीज, लहान मुलांची कपडे व जेंट्स रेडीमेड कपडे खरेदी आमच्याकडेच करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा व शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.